सगळं वर्णन केलेलं आहे. आणि हे 3 दोष जे आहेत की नाही, तर त्याच्यावरती परिणाम होतो. आपलं आरोग्य का बिघडतं? तर सप्तधातू बिघडतात आणि मग ते सप्तधातू बिघडण्याचं कारण काय? तुमचा आहार. आहार हेच औषध लक्षात घ्या. न्यूट्रिशन ॲज अ थेरपी. न्यूट्रिशनची कमतरता, पोषक तत्वांचा अभाव हे तुम्हाला मिळत नाही डेली बेसिसवरती. तुम्ही काहीही खा, काय वाटेल ते खा, पोट भरतं. हेल्दी खा, अनहेल्दी खा, शाकाहार करा, मांसाहार करा, काय पण खावा, पोट भरतं. नुसतं पोट भरण्यासाठी खायचं नसतं. तुमच्या लाखो करोडो पेशी, तुमच्या शरीरामध्ये करोड लाखो पेशी आहेत. त्या पेशींना काय देता? आणि हे जे आपण न्यूट्रिशन घेतो हे सेल्युलर न्यूट्रिशन आहे. पेशी तुमच्या लाखो करोडो पेशींना वेल बॅलन्समध्ये जातं. आणि म्हणून मग इथं जे तुम्हाला रिझल्ट दिसतायत लोकांचे, हे औषधमुक्त होतात किंवा काय होतायत, कसे होत निघालेत. लक्षात आलं, आम्ही कोणत्याही प्रकारचं मेडिसिन कोणाला देत नाही. तुमची लाईफस्टाईल आणि याच्यावरती काम केलं जातं. एक्सरसाइज, योगाभ्यास आणि वेल बॅलन्समध्ये तुम्हाला डेली बेसिसवरती ज्यावेळी न्यूट्रिशन देता, वेल बॅलन्समध्ये देता, वेळेवर देता, तेव्हा ती बॉडी तुमची 7 धातू पुष्ट करत जे लोकं करायला लागलेत ना, स्वतःची फॅमिलीच्या गाईडन्स खाली, लक्षात आलं? तर गाईडन्स फार महत्वाचा असतो आणि मग तुम्हाला ते आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित करतो. तर हे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपल्याला आता आहे की नाही, हे लक्षात येत नाही पटकन. आता हे सप्तधातू आहेत की नाही, रस त्याला प्लाझ्मा म्हणतात. इंग्लिशमध्ये जरा लोकांना पटकन लक्षात येते. रसाला काय म्हणतात? प्लाझ्मा. तुमचं रक्त आहे की नाही त्याला ब्लड म्हणतात. आपल्याला माहिती आहे रक्त म्हणजे ब्लड. म्हणजे त्याला पुढचा मास मास म्हणजे तुमचे मसल्स. आपले मसल्स म्हणतो की नाही, मसल्स आपण पॅरामीटर्स बघतो बघा, शेवटचा पॅरामीटर आहे मसल्स. त्याला म्हणायचं मास. मेद म्हणजे चरबी. ती जी आहे की नाही त्याला फॅट ॲडिपोज टिश्यू. ॲडिपोज टिश्यूमध्ये ते फॅट साठलेलं असतं. तर ते मेद म्हणजे चरबी. त्यानंतर तुमचं अस्थी म्हणजे बोन टिश्यू. हाडं म्हणतो की नाही हाडं, अस्थी, बोन टिश्यू. त्याच्यानंतर आहे मज्जा. मज्जा म्हणजे बोन मॅरो. बोन मॅरो लक्षात आलं, हाडांच्या पोकळीमध्ये असतं. तिथं तुमचं रक्त तयार होतं हाडाच्या पोकळीमध्ये. ते सांगणार आहे पुढे नंतर आहे. बोन मॅरो आणि किंवा नर्व्हस सिस्टम. तर ते त्याला म्हणायचं मज्जासंस्था. आणि शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. लक्षात आलं, शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेलमध्ये स्पर्म आणि लेडीजमध्ये आर्थव. मग त्याला ते शुक्र. ते मी तुम्हाला ते सांगेन. तुम्हाला मी इंग्लिशमध्ये त्याचं काय म्हणतं, की पटकन लोकांना लक्षात येतं. तर हे 3 दोष जे आहेत वात, पित्त, कफ हे आपले 7 धातू जे आहेत की नाही, तर त्याच्यावरती विपरीत परिणाम होत असतो आणि म्हणून काय होतं असतं आपलं त्या ठिकाणी आरोग्य हे त्या ठिकाणी बिघडत असतं. आता आपल्याला बघा आपल्या पूर्वजांनी किती सांगितले, चावून खावा, चावून खावा. आपण किती खातो चावून? 32 वेळा चावून खायला सांगितलंय. ज्यावेळी तुम्ही चावून खाता त्याच्यामध्ये सगळे लाळ मिसळते की नाही, अमायलेज, लायपेज वगैरे मिसळतं बघा. आणि मग हे रस तयार करायचा असतो. रस म्हणजे सॉलिड जे आहे की नाही, सॉलिड ते लिक्विड करून पोटात गेलं पाहिजे. जे आपण